हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 21. संभाव्य अव्यक्तचा भार. संभाव्यतेची संकल्पना समजून घेतल्यावर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांची संभाव्यता अजमावू शकतो. ज्यात ते किती काम करू शकतील, कसा विचार करतील, त्यांना एखाद्या विषयावर किती माहिती असेल याबाबत. या कर्मचाऱ्याला चोरी करण्यासाठी किती उद्यपित करावे लागेल, मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी किती संसर्ग लागेल, माझ्या जीवनसाथीची इलॅस्टिसिटी किती, एका व्यक्तीला कुठल्या क्षेत्राची सखोल माहिती असेल, आपण दुसऱ्यांशी किती आदराने वागू, आपली विनम्रता, आपल्या श्रद्धा आणि वागणूक सर्व संभाव्यतेच्या श्रेणीनुसार असतं. आणि म्हणूनच कदाचित लहानपणी ऐकलेलं असतं की आपले दागिने इकडे तिकडे टाकू नका, नोकर बघतील, किंवा पैसे इतरांसमोर मोजू नका. आपल्याला कल्पना नाही की ते प्रदर्शन त्यांना किती मोहात पाडू शकेल. संभाव्यता जाणल्यावर आपण माणसाच्या वर्तनाचा अंदाज घेऊ शकतो की हा माणूस काय काय करू शकेल. त्यामुळे कोणाबद्दल निराशा होणार नाही किंवा आश्चर्य वाटणार नाही. जवळच्या लोकांचा स्वभावाचा अंदाज वेळ व सरावाने अधिक बरोबर करू शकू. कोणी माणूस ताणतणावामुळे किती डगमगेल याची अटकळ बांधू शकतो. माणूस एका पॉइंटवर नसतो, तर एका श्रेणीत असतो. एका श्रेणीमध्ये वरचा व खालचा असे दोन हिस्से असतात. तणावामुळे तो त्याच्याच श्रेणीच्या खालच्या हिस्स्यावर जातो. त्यामुळे तो किती नीच होऊ शकेल याचे अनुमान ह्या संकल्पनेमुळे काढता येते. जास्त विकसित व्यक्तीला वाईट काम करण्यासाठी त्याच्या बहुमूल्य इच्छेत प्रचंड व्यत्यय आणावा लागेल. कमी विकसित माणसाला इतरांना त्रास देण्यासाठी थोडीशी चिथावणी पुरेल. विज्ञानात प्रत्येक गोष्ट बौद्धिक करण्यासाठी त्याचा वस्तुनिष्ठ आधार ऑब्जेक्टिव्ह बेसिस शोधला जातो. त्यासाठी निष्कर्षाची तपासणी गांभीर्याने घेतली जाते. तर्क वापरला जातो. परंतु सर्वच काही हाताळता येत नाही. पुष्कळचे विषय विज्ञानात येत नाहीत. मानवी मन हे विज्ञानासाठी गहन गुंतागुंतीचं. लग्न, सुख किंवा चारित्र्य यासाठी विज्ञान नाही. विमान अपघातांची संपूर्ण चौकशी गंभीरतेने घेतली जाते, परंतु आयुष्य का वाया गेलं किंवा नातेसंबंध का बिघडले याबद्दल तपास नाही. शारीरिक इच्छा कधीच आपल्याला सोडत नाहीत, कारण ते आपल्या शरीराचा भाग बनतात. जसं संपूर्ण वाढलेलं झाड बदलता येत नाही, तसं शारीरिक पातळीवरच्या इच्छा खोलवर रुतलेल्या असल्याने नष्ट करता येत नाहीत. खाण्याच्या व लैंगिक इच्छा कधीच संपूर्ण काढून टाकता येत नाहीत, कारण त्या उपजत असतात. जरी माणूस विकसित होत गेला तरी शारीरिक गरजा राहतातच, परंतु त्यांचं प्रमाण बदलतं. सुरुवातीला शारीरिक इच्छा मनात दाटलेल्या असतात. जसा एखादा विकसित होतो तसा उच्च पैलू मनपटलावर पसरतो व इच्छांची जागा घेतो. जसा माणूस पुढच्या श्रेणीत जातो त्याचं मन शांत होत जातं आणि बुद्धी स्वच्छ होते. त्याला काही समजणं सोपं जातं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा माणसाच्या सर्व क्षमतांचा पूर्णपणे उपयोग होतो. उत्पादन क्षमता वाढल्याने यश मिळतं. इतिहासात असं आढळून येतं की माणसं त्यांच्या समस्या घेऊन ऋषी आणि संतांकडे जायचे आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हायचं. त्यांचे प्रश्न व्यावहारिक जीवनातले असायचे,
तर हे ऋषी चांगला उपदेश करायचे, ज्याला आपण कॉमन सेन्स किंवा सामान्य व्यवहार ज्ञान म्हणतो. माणसाचा विकास त्याला सामान्य व्यवहार ज्ञान देतो. सामान्य व्यवहार ज्ञान म्हणजे जसं आहे तसं बघण्याची क्षमता. जर लहानपणी ऐकलेली राजा आणि त्याचे नवीन कपडे ही दंतकथा पाहिली, तर मुलाला जे दिसलं ते तो बोलला. त्याला जसं आहे तसं दिसलं, कारण त्यात काहीच स्वार्थ नव्हता. त्यामुळे उच्च थरावरची माहिती कॉमन सेन्स देते, कारण ती मन शांत करते. विकसित माणसाला थोडेच मन विचलित करणारे विषय असतात, कारण त्याला थोड्याच इच्छा असतात. त्यामुळे तो जे आहे ते बघू शकतो, म्हणून त्याची तुलना लहान मुलाशी केली जाते. जशी स्पष्टता वाढते, इच्छा कमी होतात. जशा इच्छा कमी होतात, स्पष्टता वाढते. जेव्हा आपल्याला ज्ञान मिळते, आपल्या काही कृतींच्या अभिलाषा कमी होतात. नाहीतर नेहमीच वाटत राहतं की जितकं मिळायला हवं होतं तेवढं काही मिळालं नाही. उद्देश आणि कृती ज्ञान मिळाल्याने बदलू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याला नवीन फोन घेण्याची उत्कट इच्छा असते, परंतु त्याला कळतं की यापेक्षा चांगला फोन कमी किमतीत मिळतोय. त्याची पूर्वीची तो फोन घ्यायची इच्छा बदलते. दुसरं उदाहरण बघा, एखादा खूप कष्ट करून भरपूर पैसे मिळवतो. एके दिवशी त्याला समजतं की हे पैसे त्याला प्रत्येक परिस्थितीत सुख व समाधान देऊ शकत नाहीत. त्याच्या आयुष्यातील उद्दिष्टे आणि महत्वाकांक्षा बदलतात. अशा प्रकारे जेव्हा चिंतन केलं जातं, तेव्हा इच्छा बदलतात. ही प्रक्रिया वर्तुळाकार आहे. इच्छातील बदलाचा परिणाम ज्ञानाच्या बदलावर सुद्धा होतो. जेव्हा इच्छा वेगळ्या असतात, ज्ञान वेगळं असतं. उदाहरणार्थ, ज्या माणसाला समाजकार्य करायचं आहे, तो पैशाच्या मागे लागत नाही. त्याला इतर ध्येय खुणावत असतात. स्वतःचं वर्चस्व गाजवण्यापेक्षा लोकांना मदत करणं महत्वाचं वाटतं. पैशात सुख नाही हे त्याचं विश्लेषण नाही, परंतु वैफल्यग्रस्तांना मदत करणं अधिक मूल्यवान वाटल्याने त्याचं पैसा मिळवण्याचं ध्येय दुय्यम स्थानावर जातं.